अशोक खरातवर 4 वर्षांपूर्वीच शिर्डीत गुन्हा दाखल झाला होता। विकास दिवट्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला होता। खरातसह तरुणाच्या सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला होता। पोलिसांनी नंतर आरोपपत्रातून नाव वगळल्याची माहिती आहे। विकासच्या भावाच्या फिर्यादीवर हा गुन्हा नोंदवला। विकास दिवटे साई संस्थांमध्ये नोकरीला होते। खरातनं विकासला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली अशी देखील तक्रार होती। तत्कालीन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केलेल्या तपासावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा सखोल तपास होण्याची गरज आहे। 2022 मध्ये साई संस्थांचे कर्मचारी विकास दिवटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती आणि पत्नीच्या माहेरचे आणि कॅप्टन अशोक खरात यांच्या त्रासाला कंटाळून त्यांच्या धमकीपोटी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती। त्यांचे बंधू रवींद्र दिवटे आहेत, त्यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती आणि यामध्ये जे विकास दिवटे यांचे सासरचे आहेत ते आणि कॅप्टन अशोक कुमार खरात यांच्या विरोधात त्यांनी ती फिर्याद दाखल केलेली होती। आपल्यासोबत बोलण्यासाठी रवींद्र दिवटे आहेत। आत्महत्या झाल्यानंतर विकास दिवटेच्या भावाने शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला, मात्र चार्जशीटमधून काही आरोपींची नावं म्हणजेच कॅप्टन खरातचं देखील नाव यामधून वगळण्यात आलं। कुठलाही ठोस पुरावा मिळू शकला नाही असं कारण जे आहे ते देण्यात आलं होतं। मात्र आता पुन्हा त्या प्रकरणाची चौकशी होऊन तत्कालीन जे अधिकारी होते, पोलीस निरीक्षक असतील किंवा जे तपासी अधिकारी असतील, त्यांची देखील चौकशी होऊन त्यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती विकास दिवटे यांचे बंधू रवींद्र दिवटे यांनी केली आहे। आता पोलीस पुन्हा तपास करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, झी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर। मध्ये आपण बघू शकतो की एसआयटीचा पदा पुन्हा एकदा या अशोक खरातला घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत।